आता आपण उभे आहोत यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील लिमगाव ह्या गावी आणि या ठिकाणी आपण आता पेनगंगा नदी पात्रात किती पाणी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। ही नदी समोरचा भाग जो मराठवाड्याचा भाग आहे नदीच्या पलीकडचा, आणि मी आता उभा आहे अलीकडच्या साईडला म्हणजे विदर्भाच्या साईडला, पलीकडची साईड ही मराठवाड्याची आहे। आणि ह्या सीमावर्ती भागातून वाहणारी पेनगंगा नदी आहे आणि रात्री सुद्धा भरपूर असा पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे हा पहा का हे समोर जी तुम्हाला पाण्याची टाकी बांधकाम दिसते या ठिकाणी एक बंधारा बांधण्यात आला। पूर्णतः तो बंधारा पाण्याखाली गेलेला आहे आणि ही पाणी पातळी सध्या नदीच्या काठोकाठ अशी चालू आहे आणि पाण्याचा प्रवाह हा वेगाने आहे। इसापूर धरणाचे काही दरवाजे उघडलेले आहेत, त्याचबरोबर रात्रीच्या पावसामुळे सुद्धा पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। पहा हे लिमगाव हे गाव आहे आणि या ठिकाणाहून ही वाहणारी पेनगंगा नदी आहे आणि ह्या लिमगावच्या जवळ महादेवाचं मंदिर आहे छोटंसं, हे पूर्णतः पाण्यामध्ये बुजलेलं आहे। आणि ही बंधारा हा पहा समोर हा बंधारा आहे आणि हा बंधारा सुद्धा पूर्णतः आता सध्या बुजलेला आहे। पाणी पातळी वाढत आहे, परंतु सध्या ह्या लिमगाववरून मराठवाड्यात जाण्यासाठी जो हा बंधारा होता तो मार्ग आता सध्या बंद झालेला आहे। आणि पहा समोर हे तुम्हाला कोतळा हे गाव दिसत असेल, कोतळा हे समोर कोतळा भाग आहे आणि हे समोर दत्तबर्डी देवस्थान आहे, दत्तबर्डी देवस्थान। आणि ह्या ठिकाणी हा नानादेव देवस्थान आहे, हे नानादेव। आणि हे बाजूला मार्लेगाव हे गाव आपल्याला दिसतंय आणि या ठिकाणी ही पाण्याची पातळी आजच्या घडीला आता सकाळचे 11:15 वाजलेले आहेत आणि पाणी पातळी अशा पद्धतीने पेनगंगा नदीमध्ये आहे। नदीकाठचा पूर्ण शिवार हा पाण्याने पहिलाच खराब झालेला आहे आणि अद्यापपर्यंत शासनाची मात्र कुठलीही मदत शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही, त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज असल्याचे दिसत आहे। अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजोगाईकर, उमरखेड।